नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर कुठल्याही योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटवरती जर येत नसतील, म्हणजे काय म्हणायचं आहे की जर आता सध्या या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यावरती पैसे आले नसतील, तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर कारण आहेत. त्यापैकी एक मोठं कारण म्हणजेच तुमच्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक नसणे. तर मित्रांनो, तुम्ही घरी बसल्या तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे की नाही हे चेक करू शकता. त्यासाठी एकदम 2 मिनिटात तुम्ही घरी बसल्या तुमच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटला जे आधार कार्ड जे आहे ते लिंक आहे की नाही फक्त 2 मिनिटात तुम्ही चेक करू शकता. आणि पुन्हा एकदा दुसरी एक गुड न्यूज म्हणजे आपलं जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, त्या अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा 800 रुपये आपल्या ह्याच बँक अकाउंटवरती येणार आहेत, जेमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्डला लिंक असेल तरच तुम्हाला या ठिकाणी योजनेचे पैसे येतील. कारण का जे योजनेचे पैसे असतात ते DBT मार्फत पाठवले जातात, म्हणजे तुमच्या आधार कार्डच्या नंबरवरती पाठवले जातात. त्यामुळं तुमचा आधार नंबर जो आहे तो तुमच्या बँकला लिंक आहे की नाही. आता तुमच्याकडे मल्टिपल बँक अकाउंट असतील तर त्यापैकी कुठल्या बँक अकाउंटला या ठिकाणी तुमचं आधार कार्ड लिंक आहे ते चेक करायचं असेल, त्यात आपण 2 मिनिटात चेक करूयात. ते या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे आणि गुगलमध्ये आल्यानंतर माय आधार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी असं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी आहे ती अशी वेबसाईट येईल मित्रांनो. अशी वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला ह्याच वरच्या वेबसाईटवर माय आधार लॉग इन UIDDI ह्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपण क्लिक करूयात. तुम्हाला ज्या योजना सरकारी योजनेचे जे पैसे येतील ते ज्या बँकेवरती येतात तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल. आणि तुमचा जे आधार नंबर आहे तो कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्याजवळ घ्यायचं आहे. आणि तुमचं आधार कार्ड तुमच्याजवळ घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे तो आधार कार्डचा जो नंबर आहे, तुम्हाला ज्या महिलेचं बँक अकाउंटला आधार नंबर लिंक आहे की नाही ते बघायचं आहे. तर त्याच महिलेचं आधार कार्ड आपल्याजवळ घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी जी लॉग इन आहे या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन कसं करायचं पहा. लॉग इन करण्यासाठी ज्या महिलेचं किंवा पुरुषाचं आपल्याला आधार लिंक आहे की नाही त्यांचं अकाउंट ते पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा आधार नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे. कुठल्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इंटर आधार नंबर, या ठिकाणी आपल्याला त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे, ज्यांचा की आपल्याला त्यांचा अकाउंटला म्हणजे कोणत्या अकाउंटला त्यांचा आधार नंबर लिंक आहे नाही. बरं, एखाद्या वेळेस कुठल्या असेल किंवा नसेल बी, या ठिकाणी दोन्ही पण दाखवते. कुठल्या अकाउंटला तुमचा जर आधार नंबर लिंक असेल तर या ठिकाणी दाखवते, आणि जर नसेल तर या ठिकाणी नाही पण म्हणते. त्यामुळे नसेल तुम्ही डायरेक्ट तुमच्या बँकमध्ये जाऊन तुम्ही जे आहे ते आधार लिंक करून घेऊ शकतात. तर आधार लिंक कसं करायचं ते पण मी तुम्हाला नंतर शेवटला सांगा. त्या अगोदर तुमचं अकाउंटला आधार नंबर लिंक आहे की नाही ते पहा. ते कसं पाहिजे, ते या ठिकाणी तुमचा जो आहे तो आधार नंबर टाकायचा आहे. त्या ठिकाणी मित्रांनो मी आधार नंबर टाकून घेतो. तुम्ही तुमचा जो आहे तो आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. असा प्रोसेस व्हिडिओ पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि नंतर तुम्ही जे आहे ते प्रयत्न करा. ओके, तुमचा संपूर्ण आधार कार्ड नंबर टाकून घ्या. त्या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतल्यानंतर जे ते आहे खाली तर आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. जर एखादा कॅप्चा आपल्याला समजत नसेल त्या ठिकाणी तुम्ही जो कॅप्चा आहे तो चेंज पण करू शकता. चेंज कसं करायचं आहे, जे साईडला दिलेलं आहे आपल्याला रिफ्रेश, त्या ठिकाणी तुम्हाला रिफ्रेश करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला जो कॅप्चा समजत आहे तो आपण टाकून घेऊ शकतो. तर या ठिकाणी पहा, कॅप्चा आपण टाकून घेऊयात. आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात आपण कॅप्चा भरलेला आहे बरोबर. तर त्या ठिकाणी कॅप्चा पण भरलेला आहे. आणि कॅप्चा आणि आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला जो लॉग इन विंच OTP हे जे नाव दिसतंय निळ्या कलरमध्ये पांढऱ्या कलरचं, त्या नंबरवरती आपल्याला त्याच नावावरती आपल्याला जे आहे ते क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी पहा आपण क्लिक केलेलं आहे. आणि त्यांच्या ज्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक केला असेल त्या मोबाईलवरती तो जो आहे तो OTP जाईल. या ठिकाणी पहा OTP आलेला आहे. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आपण OTP पेस्ट केलेला आहे. तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तो OTP गेलेला असेल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली जे ऑप्शन दिसत आहे लॉग इनचं, त्या लॉग इन ऑप्शनवरती आपल्याला जे आहे ते क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण क्लिक करून घेऊयात. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपला जो डेटा आहे संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते आलेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी खाली यायचं आहे मित्रांनो. आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात जे आपल्याला बँक सेटिंग स्थिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात.
बँक सेटिंग स्थितीचं आहे. तुमची बँक सेटिंग स्थिती शोधण्यासाठी येथे क्लिक करा. तुमचं या ठिकाणी आधार कार्ड बँकेला लिंक आहे का नाही तुम्हाला हे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून आपल्याला समजेल की आपलं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही. त्या ठिकाणी आपण क्लिक करूयात. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो असा ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला जे स्टेट बँक ऑफ इंडियाला या ठिकाणी जे आहे ते सक्रिय दाखवित आहे. या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी चेक करा. स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी नाव दाखवत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ओके. या ठिकाणी बँकेचे नाव काय आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक सेटिंग स्थिती काय आहे सक्रिय असं तुम्हाला या ठिकाणी यायला पाहिजे. जर एखाद्याची जर आधार लिंक नसेल बँक अकाउंटला तर निसक्रिय असं दाखवलं जाईल. इनॲक्टिव्हेट दाखवलं जाईल. इंग्लिशमध्ये आलं तर ॲक्टिवेट आणि इनॲक्टिवेट अशा प्रकारे दाखवलं जाईल. आणि या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी जे मराठीमध्ये सक्रिय निसक्रिय अशा प्रकारे असतंय. तर असं असेल हिरव्या कलरमध्ये तर तुमचं बँक अकाउंटला आधार नंबर लिंक आहे. तर कोणत्या बँक अकाउंटला नंबर लिंक आहे ते या ठिकाणी वरच्या साईडला नाव दिलेलं आहे. त्या प्रकारे तुमच्या त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे असं या ठिकाणी सांगितलं जाते. तुमचे त्याच बँक अकाउंटमध्ये पैसे जे आहेत ते येऊन जातील सरकारी योजनेचे. तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच समजेल असेल की जे आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ह्याची माहिती तुम्हाला थोडक्यात नक्कीच समजेल असेल. तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तुमच्या मनातले काही प्रश्न शंका आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. नक्कीच मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीचे भेटूयात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका आहेत तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. भेटूयात अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.